हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. मी आता बनवते गवारची भाजी. मी ती कशी बनवते हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ माझे आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी थोडी मोहरी आणि जिरे टाकणार आहे. आता यामध्ये मी थोडासा लसूण टाकलेला आहे. आता टाकते मोहरी. अशा अख्ख्याच ठेवायच्या लसणाच्या पाकळ्या, खूप छान लागतात. आता टाकते मोहरी. त्यानंतर टाकते जिरे. फ्रेंड्स, आपला लसूण छान लाल झालेला आहे, मोहरी पण तडलेली आहे. आता यामध्ये मी टाकते धुतलेली गवार. अशी फोडणी बसली पाहिजे फ्रेंड्स. आता ही गवार मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे. मी आता ही सानीच्या टिफिनला ही भाजी बनवते, त्याच्यामुळे मी मिठाची बनवणार आहे. पण ही भाजी शिजल्यावर आपण तिच्यासाठी थोडी भाजी काढून त्यामध्ये तिखट ॲड करणार आहे, सोलापुरी काळं तिखट. तर आता याच्यामध्ये मी हळद ॲड करते. हे पहा फ्रेंड्स, मी याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे. तुम्ही पाहू शकता आत्ताच भाजी किती छान दिसते आहे. आता यामध्ये मी मीठ ॲड करते. तुमच्या आवडीनुसार मीठ टाकायचे आहे. छान परतून घ्यायची, डाग पडेपर्यंत परतून घ्यायची अशीच तेलामध्ये फ्रेंड्स. आणि आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. त्याच्यामध्ये लसूण पाहिजे. शेंगदाणे आणि लसूण याचा थोडासा कूट आपल्याला टाकायचा आहे. पण आत्ताच नाही, थोडी ही गवार या तेलामध्ये परतून द्यायची, नाहीतर मग ती चवीला एवढी छान लागत नाही. आणि ही गावची अशी खूप छान गवार आहे, ती फक्त गावालाच मिळते. पाहिलं बघा फ्रेंड्स, आपली गवार छान परतलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. अशी जरी तुम्ही भाजी नुसते करून खाल्लीत ना तरी ही खूप छान लागते. पण आपण यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि त्यामध्ये लसूण ॲड करणार आहोत. एकदा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि तुमच्या मुलांना ही भाजी करून खाऊ घाला. बघा ते तुमच्यावर किती खुश होते. हे बघा फ्रेंड्स, मी शेंगदाण्याचं कूट यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही भाजी झाकून ठेवायची आहे. पाहू शकता किती छान दिसते. छान दिसते की नाही? हे बघा फ्रेंड्स, मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे जस्ट भाजी शिजण्यापुरतं. आता ही भाजी आपल्याला झाकून ठेवायची आहे. काय सांगू तुम्हाला, इतका छान सुगंध घरामध्ये येत आहे ना या भाजीचा. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. ही अशा प्रकारे भाजी करून बघा, खूप छान लागते. आणि तुम्ही जर डायरेक्ट तिखट करत असाल ना फ्रेंड्स, तर तेलामध्ये एक टोमॅटो आणि डायरेक्ट तेलामध्ये तिखट टाकून ही गवार टाकायची. या पद्धतीने करा,
पण ही मी मिठाची करते, त्याच्यामुळे मी टोमॅटो ॲड केलेलं नाही आहे. पण तुम्ही नक्की टोमॅटो ॲड करा. अशी साध्या सोप्या पद्धतीने भाजी एकदा करून बघा. काही नाही फ्रेंड्स, आता ती भाजी शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये ती भाजी सानूसाठी काढून त्याच्यामध्ये तिखट ॲड करणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. बाय. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.